आज दिनांक 7 जून रोजी संध्याकाळी 4:30च्या दरम्यान विजांच्या कडकडासह दोड्डी या ठिकाणी जोराचा पाऊस झालेला आहे. वादळ सुटलेलं आहे. वादळामध्ये विजा एक आमच्या दुर्दैवाने आमच्या गावातील गोर एकदम गरीब माणूस जो रोज मजूर लोकांच्या इथून काम करणारा माणूस आज 4:30 दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्यांच्या अंगावर वीज कोसळली आहे. ज्यांनी त्यांच्या आणि त्यांचा 50% म्हणजे भाग हे झालेला आहे, जळालेला आहे. आणि तरी शासनाला विनंती आहे की बाबा हा एकदम गरीब शंकर तुळशीराम राठोड वय वर्ष 69 हा रोजंदारी करून खाणारा माणूस आहे. लोकांच्या कामाला गेल्यानंतर तिथं घरी परत असताना एकदम अचानक वारं सुटल्यानंतर घरी परत असताना अंगावर वीज कोसळली आहे. त्या कोसळल्यामध्ये तिथं भरपूर नुकसान म्हणजे त्यांचं अर्धा भाग शरीर जळालेला आहे. तरी शासनाची विनंती आहे, हा गोर गरीब मजूर आहे, त्याच्या परिस्थिती हालाकीची आहे. शासनाने तहसीलदार साहेबांना सर्व त्यांना आम्ही कळवलेलं आहे. शासनाला एवढीच विनंती आहे की त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी. आम्ही आमच्या सोबत दोड्डी गावचे पोलीस पाटील आणि ग्रामसेवक संजय राठोड आम्ही सोबत आहे सोबत. आणि मी सरपंच महेश पाटील. तुळशीराम राठोड. काय झालं? आमचा भाऊ आहे शंकर तुळशीराम राठोड. आम्ही दोघं शेळ्या चारत होता. अचानक न कळता वीज पडली. कुठं झाली घटना? ते दोड्डीच्या शिवारात वड्यात. मग ते मी जरा थोडं लांब होतो, त्याने थोडं पुढं होतंय आणि त्याने खाली पडल्यावर मी पळत गेलो. बघितलं तर समजा भाजलेलं होतं अंग. मग एवढंच मला म्हणायचं आहे की कळकळीची विनंती करतो सरकारला, काय शासनाला, आम्हाला गरीब करून खाणारा आम्हाला नुकसान भरपाई थोडं मिळायला पाहिजे, हीच कळकळीची विनंती आहे. अप्पाराव भुताळे बाराचर आहे. मी कुंभारीचे ग्रामपंचायत सदस्य आणि बेळंगी डक्के. असं शेतातून येत असताना वीज पडून झालेलं आहे आपलं अक्कलकोट हवेला आणि सुरभीनगर आम्ही सगळं आपल्या गावकऱ्यांनी सगळे जाऊन फोन आल्यावर जाऊन बघितल्यावर तिथल्या आजूबाजूचे लोक गोळा होऊन लगेच त्यांना जागेवर मोकळी झाले आणि येऊन अश्विनीला हजर केले.